न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहाराप्रकरणी हितेश मेहताला अटक करण्यात आली आहे। आज मेहताला हॉलिडे कोर्टात हजर केलं जाणार आहे। हा गैरव्यवहार फक्त 122 कोटींचा आहे की त्याहून अधिक याचा तपास आता पोलीस करतायत। मेहताला आज हॉलिडे कोर्टात हजर केलं जाईल। 122 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, आज मेहताला हॉलिडे कोर्टात हजर केलं जाईल असं म्हटलं जात आहे की मेहता बरोबर आणि एक व्यक्ती या सगळ्या घोटाळ्यात सहभागी होती। त्या दृष्टिकोनातून मोठा खुलासा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। निश्चित एकंदरीत जे आर्थिक गुन्हे शाखेने जी या संदर्भात तपास केलेला आहे लागली आणि जे माहिती समोर येत आहे की तब्बल 5 वर्षांमध्ये हे जे एवढी मोठी रक्कम आहे ती थोडी थोडी करून काढण्यात आलेली होती। त्यामुळे निश्चितपणे एकट्या व्यक्तीचे काम नाहीये, याच्यामध्ये एक मोठी साखळी गुंतल्याची शक्यता आहे ती आर्थिक गुन्हे शाखेने व्यक्त केलेली आहे। म्हणूनच आज कोर्टामध्ये एकंदरीत कस्टडी मागण्याचा प्रयत्न हा ईओडब्ल्यूचा दिसून येईल आणि या नक्की या गुन्ह्यामध्ये आणखी कुणाकुणाचे हात रंगलेले होते त्यांच्यापर्यंत जाऊन ही रक्कम कशा प्रकारे वसूल करता येईल याचा प्रयत्न सध्या ईओडब्ल्यू करत आहे। लागली चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।